चला मंडळी, आज आहे चॅलेंज नंबर 3. आजचं चॅलेंज आहे नो कॅन्सलेशन. म्हणजे आज एकही बुकिंग आपण उचलून नाही मारणार. कस्टमरने मारली तर मारली, पण आपण एकही बुकिंग कॅन्सल मारणार नाही. चला बघू आता आपलं आजचं चॅलेंज आणि आजचा धंदा कसा होतोय. 6374 पडदा लावून टाकतो थांबा. चला निघलो सिद्धू मोसेवाला. पडला की कट्टा पडला पहिला. आपली चांदणी चौक. कसं आहे चांदणी चौक? 206 रुपये दाखवत आहे. केलं ना पेमेंट? आलाय ना? हा ना. चला तर मंडळी, आपलं पहिलं बुकिंग ड्रॉप झाली आणि माझ्या निघायच्या टायमिंगला आणि ह्या मॅडम बाहुदनला निघतात त्याच पॉइंटला. टायमिंग एकच होतो आणि ती आपल्याला बुकिंग काही काही सेपरेट येते. आता मला आज पण सेपरेट आलेली. 206 रुपये होते, तर रेग्युलर 290 दिले जातात, तर आज 206 रुपये होते. पाऊस पडत होता म्हणून. तर चला आता बघू आपण नेक्स्ट राईड कुठली पडते. मी इथे एक चेंबर बघितलेला आता बाहुदन मध्ये आहे. बाहुदन मध्ये आताच एक माझी गाडी पडलेली ना, त्या पॉइंटला ट्रॅफिक त्याच्यामुळे झालेली. तर ते चेंबर बघू आपण, चेंबरची क्वालिटी काय आहे आणि चेंबर कसा बसवलाय हे बघू आपण. आता आपण आहे टू व्हीलरचं होंडा शोरूम जे आहे बाहुदनच्या बॅक साईडला होंडा शोरूम आहे. ओमकार गार्डन चौकातनं लेफ्ट टर्न मारल्याच्या नंतरचे पॉइंट आहे ओमकार गार्डन चौक बाहुदन. तिथनं आपण लेफ्ट टर्न मारला की तुम्हाला हा खड्डा आणि हा चेंबर बघायला भेटेल. गेले 10 दिवस बी झाले नसतील, 5 दिवस झाले असतील, तर हा चेंबरचं काम झालेलं. तर चेंबरचं काम आता कुठल्या क्वालिटीवर झालं, कसली क्वालिटी चांगली वापरली आहे हे तुम्हाला आता मी दाखवतो. हा चेंबर आहे, कसं वाटतंय? आताच झालेलं काम आहे बघा चेंबर. आणि इथनं गाड्या आता कशा जातात हे बी बघा तुम्ही. ही मोठी गाडी होती म्हणून सॉफ्टली गेली. आता ह्या गाड्यावाल्यांना तर चेंबर दिसत बी नाहीये. आता किती गाड्या त्याच्यावरनं जातात हे बघू आपण. का कुणाचंही लक्ष जात नाही, तो चेंबर फुटलाय. पण गपकोणी जर चेंबर तो डायरेक्ट खाली गेला, माझी जशी गाडी फसलेली तशी, तर किती प्रॉब्लेम येऊ शकतो. तर आपण आता चाललो होतो गॅस टाकायला. गॅस टाकायला जाता जातात आपल्याला एक 12 किलोमीटरची वाकड वाजली. आणि सध्याला कसं आहे, उबर एवढं भारी रेट देतं ना, एखादी वेळेस पाऊस पडायला लागला तर 12 किलोमीटरला दिले 312 रुपये. चला तर बघू आता, करू पिकअप. पहिली गोष्ट, 12 किलोमीटरला 300 देतंय का नाही हे आपण तिथे गेल्यावर बघू, पण दाखवले तर आहेत एवढी गॅरंटी. 3212 मोकळा रोड भेटल्याच्या नंतर किती मजा येते गाडी चालवण्यासाठी. विचार करा फक्त, पावसामुळे त्रास होतो, दुसरं काहीच नाही. फुल एन्जॉय वाटलं. असं फक्त अंगावर पाणी कोण उडवलं कुठनं त्याची गॅरंटी नाही. इंडियातले जुगाड मला दिसतंय का नाही माहिती नाही. टू व्हीलरवाल्यांनी मस्त मेन कापड लावल्यात पायाला दोन्ही. जसे मला वाटलं एक साईडने लावलंय तर लागले वाटलं त्याला, दोन्ही साईडने लावलंय शूज घाण होऊ नये म्हणून. हा इंजोडीचा वन वे, किती परफेक्टली वन वे चालतो हे बघा फक्त. हा वन वे 328. हा पाठीमागचे 328 रुपये दाखवते. मंडळी झाली दुसरी बुकिंग ड्रॉप झाली. दुसरी बुकिंग ड्रॉप झाल्या आपल्याला ती बुकिंगचे पैसे भेटले 328 रुपये. 328 रुपये म्हणजे विचार करा किती भेटले, फक्त 12 किलोमीटरला. अर्धा तास दाखवते. चला पहिली ते जाईल. बानेर वाजलीये तर कशाला सोडावं म्हणलं, जे भेटेल ते भेटेल, डायरेक्टली जाऊ आपण बानेरला मीटर टाकून जाऊ.
जे अमाऊंट भेटेल ते भेटेल, कारण 2 कांड्या अजून पण गॅस आहे आपल्या गाडीमध्ये. आणि आपण 2 पंप सोडून चाललोय. आता बावधानला होतो, बावधानचा मोकळा पंप होता, पण आपल्याला 300 रुपयाची 12 किलोमीटरला भेटली, म्हणून आपण तो पंप सोडला, म्हणलं नको म्हणलं. आणि दुसरे बुकिंग ही आहे. आता इथेही ऑफलाईन पंप आहे हिंजवडी रोडला, तो बी पंप सोडून आपण चाललेलो आहे बानेर साईडला. आता बानेरला एक पंप आहे आणि तशा प्रकारे ही कॅन्सल झालेली आहे. पंप बानेरला आहे पण इथंच टाकून जा म्हणते, तर उबेरची कॅन्सल झालेली आहे. आता उबेरची कॅन्सल झाली, लगेच दुसरी वाजली आहे 7 किलोमीटरची, 133 रुपये दाखवलेत. तर धनका ऑर्डर गेली. बघायचं का बुकिंग का जावं गॅस टाकायला? गॅस टाकायला जाऊ, कारण काय दिवसभर धंदा करायचा आहे, तर गॅस टाकलं हे मेन महत्वाचं आहे. आपल्याला कॅन्सल आपण करत नाही, कस्टमर कॅन्सल करतोय, त्याच्यामध्ये आपलं येत नाही. आपण कॅन्सल करायचं नाही हे ठरवलेलं आहे आपण. मी आता तुम्हाला काय बोललेलो की हा पंप एक तुम्हाला पूर्ण मोकळा भेटेल. आता पूर्ण मोकळा आहे. आता बुकिंग वाजली तरी मी जाणार नाही, कारण काय भाड्यापेक्षा जास्त मला गॅस महत्वाचा आहे. चला बघू. आता वाकडचा हा पंप आहे, ऑनलाईनच झालेला आहे अंदाज, तरी गाड्या इथं दिसत नाहीयेत, म्हणजे ऑनलाईनच पंप आहे हा पण. आता मेन महत्वाचं आहे की गॅस कितीचा बसणार आहे, कारण की 2 कांडा गॅस ऑलरेडी आहे. आणि आपला काल ऑटो क्लिकर पण चालू केलेलं आहे आपण. ऑटो क्लिकर चालू केल्यामुळे धंद्याला थोडस फरक पडतो जास्त प्रमाणात. मी कालपर्यंत बघितलं तर बुकिंग वाला बसत नव्हत्या, काय बुकिंग वाजत जात होत्या. ज्या ऑटो क्लिकर वाले जे आहेत ते रपार बुकिंग उचलून घेऊन चाललेले आहेत, आणि जे नाही युज करत त्यांना घोडे लागायला लागलेत, त्यांना धंदाच होत नाहीये. त्याचं रिझन काय आहे की आता हजार रुपये देऊन ऑटो क्लिकर चालू करून घेणं हे चुकीचं आहे, हे मी ऍग्री करतो. पण धंद्यासाठी आणि फॅमिलीसाठी पैसे जर घरी घेऊन जात नसेल तर गाडीवर येऊन उपयोग काय? त्याच्यासाठी ऑटो क्लिकरला पैसे गेले तर गेले, कारण की आपलं आरटीओ पण काही करत नाहीये, आपले ओला उबेर पण, ओला रॅपिडो पण काही करत नाहीये. हे ह्याच्यामध्ये जाऊन बुकिंग उचलून देते तरी काही करू शकत नाहीत ओलावाले. त्यांचं ऍप्लिकेशन नक्की काही कामाचं आहे का? जर ह्याच्यावरनं कुणाचं फ्रॉड झालं तर जिम्मेदार ओला असणार आहे, ही गॅरंटी आहे. चला, तर अशा प्रकारे आपली विमाननगर बसलेली आपल्याला. तो पहिला फोनवर बोलला की या म्हणला 430 रुपयापर्यंत देतो, आणि नंतर मग त्यांनी काय केलं की जायला लागलो की राईड कॅन्सल मारली. आपल्या गाडीने बसला 301 रुपयाचा गॅस बसला. आपण 300 रुपये देऊन आलो त्याला म्हणलं वरचा 1 रुपया राहू दे, म्हणलं नेक्स्ट टाइम देतो म्हणलं कधी आल्यावर. चालतंय म्हणलं, काय प्रॉब्लेम नाही म्हणलं. चला, तर आता बघू राईड कुठली उचलतोय, कारण की इथं 1.10 आहे रॅपिडोला. इथनं राईड आरामात भेटल अशी वाटतंय. काय होईल काय नाही बघू आपण. आता तिसरी राईड आपल्यासाठी कुठली असेल, मोठा आकडा आहे का छोटा आकडा आहे हे बघू आपण आता. नेक्स्ट राईड भेटली. तुम्हाला वाटत असेल आता एवढं खुश का, अशी कुठली भेटली असं वाटतं असेल. मला अमाऊंट बरोबर सेम भेटलीये, अमाऊंट मध्ये जास्त काही फायदेदार नाहीये. पण मला आता कसं आहे, मी आज डबा नाही आणला, आणि आजचा वाजल्यात 11. जर डबा आणला नाही म्हणल्यावर माणसाला भूक लागते. भूक लागल्याच्या नंतर घराच्या जवळपास तर राहावं, नाही तर बाहेरचं तर खायला लागतं. तर बाहेरचं खायला 100, 200, 250 रुपये लागतात. तर बाहेर 200-250 घालण्यापेक्षा घराच्या जवळची राईड भेटली तर बरं वाटतं. आणि आत्ता भेटलेली आपल्याला पाषाण रोड बावधान, जिथनं आपण आलो होतो तिथलीच परत भेटली, आणि तिथनं त्याच्या नेक्स्ट राईड तिकडनं आपण घराकडची बुकिंग बघू शकतो. म्हणजे आपला एक साईडने धंदा कव्हर होतो, एक साईडने जेवायचा कव्हर होतं, दोन्ही गोष्टी कव्हर होतात. त्याच्यामुळे एवढा हॅपीनेस नाही बोलतोय मी तुम्हाला. सुंदर रोड आपले भूमकर चौकातले रोड बघून घ्या, कसला भारी रोड आहे. सगळा खरबडी, साफसफाई नाही, रोड प्लेन नाही, काही नाही. अशी हे वाकड ब्रिजचे ट्रॅफिक सध्याला लय वाढलेली आहे, लय अति वाढलेली ट्रॅफिक. पुण्यामध्ये बघायला गेलं तर कंपल्सरी पाऊस चालू आहे. बघा तुम्ही पाऊस, आज थोडं थांबलं की पाऊस पडतोय, थोडं थांबलं की पाऊस पडायला चालू व्हायला लागलेला आहे. पाऊस दिसतो आणि कसं हिरवंगार दिसतं बघा पावसामुळं. पूर्ण पूरचं जंगल सगळं हिरवंगार. 232 का 38. अशा प्रकारे आपली हिंजवडीवरनं ही जी ड्रॉप झाली, त्यांनी दिले आपल्याला 232 रुपये मीटरने झालेले.
जरी मीटर न सांगता जरी टाकला तरी मीटरने देतात ते. 228 रुपये टाकले, 32 रुपये, 5 रुपयाचा फरक पडला, जास्त काय फरक नाही पडला. त्याच्यामुळे एवढं काही वाटलं बी नाही आपल्याला. चला तर बघू आता बावधनमध्ये आवे परत हाय त्याच पॉइंटला ओंकार गार्डन चौकाच्या जवळ. तर आत्ता कुठली वाजते, आता इथे बी पाऊस पडतोय काय, पडत नाही असं नाही. तर पावसामध्ये पडेल का बऱ्यापैकी रेट हायचे का काय होईल बघू आपण आपल्यासोबत. आपलं बावधन मध्ये नदी कशी वाहतीये तुम्ही बघतच असाल. पाऊस एवढा पडलाय का, नक्की नक्की पडलाय का, कशी नदी वाहतीये बघा. नदी परफेक्टली नदी वाहतीये का नाही असं बघा तुम्ही फक्त. हे आहे बावधन गाव, गावात आहे आता आपण बावधनच्या, बघा हे. आणि ह्याच्यामध्ये जर खड्डा एखादा आला तर ह्याच्यामध्ये खड्डा काय कळून येणार रे, अयो अरे थांब केला काय गाडी, काय गाळ ह्याच्यात घालू काय. कट कट इथं आधीच खड्ड्याची गॅरंटी आहे का इथं. आणि ह्याचं लागलंय हॉर्न वाजव, हॉर्न वाजव. पाण्याचा प्रेशर बघा किती. इथं थोडस जास्तच प्रेशर वाढलेलं आहे. तसं तुम्ही बघू शकत असाल तर बघा, प्रेशरची थोडीशी स्पीड वाढलेली आहे. आणि इथं आधीच रोड खरवडी आहेत, त्याच्यामुळे आपण काही बोलू नाही शकत. आणि ह्याच्यामध्ये जर आता जिथं जसं मी तिथं चेंबर बघितला, तर तसा चेंबर इथं जर लागला तर कुणाला कळून येईल का, कुणाला कळून येईल का चेंबर आहे, चेंबर फुटलेला आहे, काय आहे काय नाही, अशा गोष्टी ओळखून येतील का. माझं ह्याच्यासाठी निवेदन आहे की बावधन म्हणा नाही तर कुठल्या एरियातला म्हणा, की सगळ्यात जास्त चेंबरचे कामं, रोड खरबडीचे कामं करून द्या. कारण की हे पैसा आमचाच आहे. पैसा आमचाच आहे, फक्त कामं आम्हालाच नाही मिळत आहेत. हा मेन महत्वाचा मुद्दा आहे आमचा. पैसा टॅक्सेस मधनं आमच्याच पैशातनं कामं करणार आहेत, पण नक्की कामं होतात आहेत का, हा माझा प्रश्न आहे. नाही इकडं आपल्या आत चालू का? मधी हा, त्या रोडला. म्हणजे खरबडी रोड पूर्ण. हा, आणि करंट पाण्यामध्ये उतरला होता, पाण्यामधून. म्हणजे कुणाला लागला नाही ना पण. नाही नाही हा, नशीब ती तेवढं. बंद होता पाऊस. हा बरं तेवढं तरी नाही. असं हे पावसाळ्यामध्ये बघायला कसं वाटतंय बघा हे फक्त आता. बंद झालं. उद्या चेंबर का चेंबर फुटला, हा, चेंबर मधनं पाणी सगळं. हा. मेन महत्वाचं बाहेरनं पाणी नाही, चेंबरातनं पाणी निघतंय यांचं. नाही एवढ्या जोरात पाऊस असतो ना, अंगावर उडवायची भीती असते, तेवढाच दुसरा काही प्रॉब्लेम येत नाही पावसाचा. उडावलं नाही, उडावलं. रिक्षाला तिकडनं इकडे आला डायरेक्टली. हो का पाणी, हो का पाणी. बाईक चालवायला तर आहे. बाईक वाल्यांना तर भरपूर त्रास आहे याच्यापेक्षा. बघा बघा पाणी, बघा फक्त पाणी, हायवे बघा पाणी. हा टेम्पो आला आपला, बांग बुंग चालवतोय पाण्यामधनं. बाईक तर स्लिप होते. बाईकच बरोबर स्लिप मारतात. हा. त्याच्या टेम्पो पलटी मारताना बघितलेलेच नाही. डोळ्यासमोरच येते. वा वा वा, पाणी साठले. आलं पाणी घराच्या मध्ये, आलं नाही आलं अजून. आम्हाला फरक नाही पडत असा पाण्याचा. एवढाच आमचा कसा आहे, धूम 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 धूम. रोड भारी आहेत. ए बाबा आधी रोड खराब आहे इथले. आणि इकडं तर बघायला काय दिसतंय इकडं.
जांभूवाडी झाले हो सेनेगर कॉलेज. थांबा दोन This is मिनिटं. a निवांत student जरा एवढं काय नाही. इथं पाऊस बघून हम्म. This is a हे कुठं student आहे? drive. इथं लावायला इथं बाहेर लाव दुकानापाशी. हा लाव. मारुती मंदिर मारुती मंदिर 101 रुपये दाखवत This is a student drive. This is a student drive. असे पावसाचा बघा, कुणाला आहे कुणाला नाही. एवढ्या पावसामध्ये विकतात येते अजून पण. ही परिस्थिती कुणावर बी येऊ नये त्याच्यासाठी सगळ्यांनी जास्तीत जास्त मेहनत करा. बाबा एक टाक ना थोडस, सगळं तर ठेवू द्या. तू टाक तरी. काय नाही, स्वयंपाक जेवण दोन्ही चालू आहे. आता आपण घरी गेलेलो जेवण करायला. जेवणामध्ये बनवलेली घरामध्ये पावभाजी. तर पावभाजी खाल्ली, मिसळ पाव खाल्ला. मिसळ आणि पाव होता, सॉरी पावभाजी. मिसळ पाव होता, मिसळ पाव खाल्ला आणि जस्ट गाडीवर आलो. सनसिटीत पोचल्या उलट्या साईडची बुकिंग पडली. जिथं ब्रह्माला मी रेग्युलर बसतो तिथनं पिकअप पडल्या. आता चला करू पिकअप. नांदेड सिटी वाजलेली 5 किलोमीटरला 100 रुपये देतात. चला लेट्स गो. आणि आज पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही, कंटिन्यू पाऊस पडतोय, कंटिन्यू. चला बघू आता नांदेड सिटी किती आणि किती वेळा ड्रॉप होतोय आपला. 3838 आणि पाऊस बघायला गेलं तर पाऊस बघा किती पडतोय. आज सकाळपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. 5-10 मिनिटं थांबतोय, परत पाऊस चालू होतोय. आज भरपूर पावसाने थंडी वाजवायचे कामधंदे केलेले आहेत. थंडी वाजायला लागली भरपूर. 103 रुपये दाखवते. चला तर मंडळी, आपण पहिल्या बुकिंग ड्रॉप केली. 5 किलोमीटरला 103 रुपये घेतले. 3 रुपये ओलाचे आणि 100 रुपये आपले. तर अशा प्रकारे हे झालं. तर आता जस्ट आपण नांदेड सिटीच्या बाहेर निघतोय. नांदेड सिटीतनं किती रुपयाचा आकडा पडू शकतो, कारण इथं धो पाऊस पडतोय. कसा पडतोय असा साधं सिंपल नाही. सांगायची गोष्ट, जोपर्यंत उभे राहिलं सपोर्टेन तोपर्यंत टेन्शन कधी घ्यायची एवढी जास्त गरज लागत नाही. ज्याच्याकडे ऑटो क्लिकर नाहीये त्याला पण. त्याचं रिझन काय आहे की आता सेपरेट राईड पडली आपल्याला 11 किलोमीटरची. 11 किलोमीटरला आता पाण्या पावसामुळं 250 रुपये दाखवण्यात आलेले आहेत. तर चला लेट्स गो पिकअप करू आणि आजचा टोटल बघण्यासाठी इंटरेस्टेड राहा, कारण की आज मी एकही राईड कॅन्सल केलेली नाहीये. बिल्डिंग आलेलं आहे लोकेशन. चला तर करू पिकअप नक्की. आणि किती होतात पाण्या पावसामुळे ट्रॅफिक तर लागेल का नाही हे आपल्या नशिबावर आहे. आणि 250 रुपये तर होणार नाही 11 किलोमीटरला. तरी आपण आता जाणार आहे आणि बघू किती होणार, किती वेळ लागणार, ह्या गोष्टी दोन्ही गोष्टी आपण बघू आता. बैठ गए 2246 ओके. ₹260 दाखवते. स्कॅनर पाठीमागच आहे, इथंच आहे. 60. चला तर अशा प्रकारे आपला हा ड्रॉप झाला. आणि नांदेड सिटीतनं गोखलेनगरच्या साईडला येण्याचे आपल्याला 260 रुपये भेटले. आणि जिथं जसं आलो तसं उबर ऑन होतं. उबरला लगेच वाजली आनंदनगर वाजल्यानंतर माणूस परत खुश झाला, कारण की आपल्या एरियामध्ये खेळायची जी मजा येते ती मजाच वेगळी असते. तर चला म्हणलं आनंदनगर वाजली, वेळ व्हायला न घालता आपलं निघायचं. 260 रुपये हे भेटलेत. आता हे 100 किती दाखवले, 100 100 किती दाखवलं.
चला बघू आता किती मिळतात मला नाही माहिती, पण आनंदनगर वाचले. तर आनंदनगर कुठलं आनंदनगर आहे हे पण मला माहिती नाही, कारण की कोथरूड आनंदनगर पण आहे आणि सेंग रोड आनंदनगर पण आहे. 0343 चांगलं चालू राहतो पैसे आले. तर मंडळी हे पण ड्रॉप झाला, 126 रुपये भेटले 6 किलोमीटरला. तर आता नेक्स्ट राईड आता आपण चाललोय सन सिटी मध्ये. मेन महत्वाचं आपल्या गाळा पाणी बॉटल भरली नाही, पहिली गोष्ट पाणी बॉटल भरून घेऊ. आणि पाणी या पाऊस चालू झाल्यापासून पाणी कमीच पिलं जात आहे, पण भरून ठेवणं कामाचं आहे. तर चला घेऊ पाण्याची बॉटल भरून आणि बघू नेक्स्ट राईड कुठली वाजते सन सिटी मधनं. सनसेट झालं होतं, सनसेट तर परत नांदेड सिटी वाजली. चला नांदेड सिटीला जाऊ, म्हणजे आपला एक राऊंड पूर्ण होते इथपर्यंत जाणार, तर परत राऊंड सुरू करतोय आपण. तर चला बघू आता नांदेड सिटी आता कितीची आहे. 0820 वडगाव ब्रेक्स. महागाच 109 रुपये दाखवते. चला मंडळी हा पण ड्रॉप झाला आपला. काय लोकल टकल मजा येते, पण वैताग पण थोडासा येतो. तशा प्रकारे आपल्याला 109 रुपये भेटले. पैसे घेताना लय गोड वाटतं. गाडी चालवून थोडं बुकिंग उचलल्या लोकल बुकिंग असल्याच्या नंतर वैताग येतो, पण सोडल्याच्या नंतर जसं अकाउंट मध्ये पैसा 109 रुपये आले की मन खुश. चला आता हे जनरंजनीचे आहे, जनरंजनी बसणं आता परत, म्हणजे आधी आलेलो मंगल भैरवला आलो, आता जनरंजनीला आले. आता परत जातोय का परत गोखलेनगर बिबलेनगर पडती का परत आपल्याला हे बघू. परत आपण तिकडे जाऊ, तिकडनं परत इकडे येऊ. नाही हिंगणे विठ्ठलवाडी आहे, नको. विठ्ठलवाडी म्हणलं की एमटी करायला लागतं भरपूर, नको. दुसरे बघू आपण. तिला राग येतो आणि काही गोष्टीचा फायदा होतो. आता राग कुठल्या गोष्टीचा आला की JW मॅरेट गोखलेनगर ही बुकिंग आपल्याला वाजली आणि ऑर्डर गेली. आणि फायदा कुठल्या गोष्टीचा झाला, त्याच्यानंतर ओलाला वाजली चिंचवड 24 किलोमीटर प्लस मीटरनी ऍग्री. तर दोन गोष्टीचा फायदा कसा वाटला आणि हे वाटलं कमेंट्स करून सांगा. मीटरने म्हणजे एक हातातनं जरी वस्तू निघून गेली तरी दुसरी गोष्ट चांगलीच मिळते, हे फील चांगलं आहे मला, अनुभव मला वाटतो असा. सर कमेंट्स करून सांगा की तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवर. कुठे 50-52 नवीन केलेलं आहे त्याचं, हे जे नवीन केलंय ना त्याचं हे काय पार्किंग आहे का यांचे. त्यामुळे जास्त हे पाणी सुटले आणि हे बिना कामाचे हे करून ठेवलेलं आहे यांनी, आणि हे पैसे बिना कामाचे करून ठेवले हे बसण्यासाठी. हे करायची काहीच गरज नाहीये. गरज नाही. पैसा कुणाचा आहे, आपलाच आहे. तर पहिला आपला नांदेड सिटीवरनं इथं आलेलो आपण, मीटरने आलेलो. मीटरने झाले 471 रुपये आणि ऍप्लिकेशनने दिले 406 रुपये. म्हणजे कसं म्हणलं तरी 60-65 रुपये तर वाढले कुठेतरी. आणि आता नेक्स्ट राईड कुठली पडणार आहे आपण बघू. त्याच्यापेक्षाही महत्वाची गोष्ट, हेच कस्टमर रिटर्न जाणार आहेत अर्धा तास, म्हणजे 1 तास धरा, 1 तासभरामध्ये रिटर्न जाणार आहेत. तर आपण म्हणलं ह्यांनाच म्हणलं की मॅम जर रिटर्न पक्के जाणार असाल तर मग मी थांबू का म्हणलं. मॅडमने नंबर घेतलेला आहे, तर त्यांना ओके म्हणलं, थांबा म्हणल्या की इथनं रिटर्न तर मला जायचंच आहे कसंही म्हणलंय. तर आता वेटिंग करणं चालू आहे. आता किती वेळ लागणार आहे हे बघू, कारण की आपल्याला त्यांनी फोन लावला नाही अजून. त्यांचा फोन आला की आपण इथनं जाणार आहे रिटर्नला 400, म्हणजे 471 येण्यासाठी 471 जाण्यासाठी भेटले तर झाला धंदा, आजचा धंदा कव्हर होऊ शकतो. आता बघू आपण काय होतंय आपल्यासोबत नक्की. बघ नक्की काय होतंय बघू. म्हणण्याचा उद्देश काय होता की भरपूर कस्टमरने आपल्याला तास दीड तास आपल्याला बसून ठेवलं, त्याच्यानंतर कस्टमर आले नाहीयेत. आता ह्या कस्टमर सोबत तसं झालं तर भरपूर आपल्यासोबत चुकीचं होणार आहे. त्याचे कारण काय आहे की आपण ऑलरेडी आपल्या घरापासून 24-25 किलोमीटर लांब आहे. तर इथनं 8:30 वाजलेले, संध्याकाळचे 8:30 वाजलेले. तर 8:30-9 पर्यंत जरी कस्टमर आलं तरी आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. जाण्यासाठी 1 तास लागतो, 10 वाजता आपण घरी जाऊ शकतो.
जर कस्टमर आले नाही तर आपल्याला भरपूर दिक्कत येऊ शकते. तर चला नशीब आजमावण्यासाठी आपण बसलोय. नशिबामध्ये काय लिहिलंय ते बघू आपण. अशा प्रकारे वेटिंग संपली आपली. आता कस्टमरचा फोन आलेला, येतोय म्हणले बाहेर. मी येऊन थांबलोय आता बाहेर. बघू आता किती वेळ लागणार आहे कस्टमरला पिकअप करून ड्रॉप करण्यासाठी. आता अशा प्रकारे आपला हा पण ड्रॉप झाला. नांदेड सिटीला रिटर्न घेऊन आलो. रिटर्न आल्याच्या नंतर मीटरने दिले 460 रुपये. 160 म्हणजे सवय लागली की ऑटो क्लिकर नसल्यामुळे सवय लागली की कमी अमाऊंटचे, पण 460 रुपये मीटरने झाले. जाताना 472 झाले, येताना 460 झाले. तर आजची टोटल बघू किती झाली. मेन महत्वाचं ते नाहीये, त्याच्या आधी मेन महत्वाचं आहे आजचा चॅलेंज कसं वाटलं सांगा. एकही राईड कॅन्सल नाही मारली आणि आजचं एकही न कॅन्सल मारता आपलं टार्गेट कितीपर्यंत गेलं आहे हे तुम्ही बघा आता पुढं. चला तर टोटल बघू आपण आता. टोटलची वारी आली 727 रुपये. 27 प्लस 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 उबेर दादा. आज उबेर दादाने किती मेहनत केली आपल्यासाठी. 920 रुपये. चांगली केली 920 म्हणल्यावर उबेर दादाकडनं. तर लास्ट राहतो रॅपिडो. रॅपिडो कॅप्टनने काय दिलंय का नाही काय माहिती नाही मला बी. वाव, कोण म्हणतं रॅपिडो देत नाही. 394 रुपये दिलेत. 94 रुपये प्लस 1 मीटरचं भाडं होतं 360 रुपये. आता आपण आणलेलं ते वालच. म्हणजे टोटल किती झाली न कॅन्सल मारलेला फायदा. त्याच्यातले जरी 400 रुपये आपण गॅसला जरी धरले तरी 2000 रुपये, डायरेक्ट 2000 रुपये नक्की आपल्याला सुटलेले आहेत. याच प्रकारे